झी 24 तास एक पाऊल पुढे। बिहार दिनाचा वाद पेटण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। राज ठाकरेंनी नितीश कुमारांना दिलेल्या आव्हानानंतर मुंबईत गृह विभागाची तातडीची बैठक बोलवण्यात आली होती। तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानी बिहार दिनासंदर्भातच बैठक सुरू आहे। बिहार दिनाबद्दल रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक होतीये। या बैठकीला मनसे आमदार आणि पदाधिकारी उपस्थित आहेत। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी मुंबईत बिहार दिन साजरा करून दाखवावाच असं थेट आव्हान काल मालेगावच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलं होतं। त्यानंतर बिहार दिनावरचं राजकारण आणखी तापलंय। रविवारी 15 तारखेला घाटकोपरमधून सोमय्या मैदानावर बिहार दिनाचा कार्यक्रम साजरा होतोय। बिहार शताब्दी वर्ष निमित्तानं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आलंय। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। दिनेश, आपण कृष्णकुंज या निवासस्थानाबाहेर आहात। राज ठाकरेंच्या ही बैठक सुरू झाली आहे का मनसेची? पंकज, ही बैठक मनसे आमदार आणि सरचिटणीसांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावली होती। मुंबईमध्ये जो 15 एप्रिलला बिहार दिन साजरा होतो आहे तो रोखण्याकरता रणनीती आखण्यासंदर्भातली ही महत्वपूर्ण बैठक असल्याचं आपल्याला समजतं आहे। काही वेळापूर्वी जी बैठक संपलेली आहे, महत्वपूर्ण अशा सूचना राज ठाकरे यांनी या बैठकीत आपल्या पक्षाच्या आमदारांना आणि सरचिटणीसांना केलेल्या आहेत। एकूणच या बिहार दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातलं राजकारण, विशेषतः मुंबईतलं राजकारण सध्या तापलेलं आहे। मुंबईमध्ये महत्वाच्या घडामोडी घडत आहेत। महाराष्ट्राच्या गृह विभागाचं या घडामोडींवर बारीक लक्ष आहे। कदाचित मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मुंबई पोलिसांकडून नोटीस बजावली जाऊ शकते अशी शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात येते। तसंच मनसेच्या महत्वाच्या नेत्यांना, आमदारांना तसंच पदाधिकाऱ्यांना मुंबई पोलिसांकडून नोटिसा बजावण्याचं कामही सुरू झाल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। एकूणच मुंबईतली कायदा सुव्यवस्था या बिहार दिनाच्या पार्श्वभूमीवर बिघडू नये यासाठी मुंबई पोलीस दलाकडून विशेष खबरदारीच्या उपाययोजना केल्या जातात। तशा पद्धतीची कारवाई मुंबई पोलिसांकडून सुरू झालेली आहे। नक्की, धन्यवाद दिनेश दिलेल्या माहितीबद्दल। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी माहिती देत होते। तर कृष्णकुंज या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे। मनसेचे सरचिटणीस आणि आमदार या बैठकीला हजर होते आणि बिहार दिनाचा जो वाद पेटलाय, नितीश कुमारांनी मुंबईत येऊन दाखवावंच असं आव्हान राज ठाकरे यांनी दिलं होतं। या बिहार दिनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक कृष्णकुंज या निवासस्थानी झाली। गृह विभागाची देखील महत्वाची बैठक, तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे। त्यामुळे आता बिहार दिनाचा वाद पेटण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।